आज आपल्या समोर एक वेगळी कथा, एक वेगळा विषय घेऊन येत आहेत। या महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या मातीतील एक संत आणि एक फिल्म प्रोड्युसर आणि डिरेक्टर, कथाकार आज आपल्या समवेत चर्चेसाठी ते उपस्थित आहेत। अनेक संघर्षातून हा चित्रपट कसा समोर आला याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपल्या समवेत महाराज श्री वासुदेव महाराज आपल्या समवेत आहेत। नमस्कार महाराजजी। तसेच या चित्रपटाचे सर्वेसर्वा आणि विशेष परिश्रम घेणारे महाराज येडे हरिभक्त परायण आहेत। विशेषतः माऊलींचं अधिष्ठान एकदम चोखंदळपणे अभ्यासणारे आणि नाथांच्या भूमिकेवरती एकूण चरित्रावर चांगला अभ्यास करणारे महाराज श्री आहेत। हरिभक्त परायण महाराजांनी ज्यावेळी या चित्रपटाची कथा लिहिली, अनेक अडचणीतून त्यांना जावं लागलं। जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा होता, या चित्रपटाविषयी त्यांचे अनुभव काय आले, महाराजांचे आशीर्वाद म्हणून त्यांना पिकअप कसा मिळाला, या सर्व चर्चेसाठी आज ही मंडळी आपल्या समवेत उपस्थित आहेत। नमस्कार महाराजजी। नमस्कार। तर सर्वप्रथम या चित्रपटासाठी आपण सर्व तमाम महाराष्ट्रवासी हे शुभेच्छा देऊयात आणि हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला जाईल अशी मनोमन आपण प्रार्थना नवनाथांना करूयात। देवाने पण काय रचना केली आहे ना, स्त्री पुरुष मिलनाशिवाय मूलच होऊ शकत नाही। पण नवनाथांचा जन्म स्त्री पासून झालाच नाही। काय? अलक निरंजन। पुराण कथा किती मार्गदर्शक ठरतात ना। अलक निरंजन। मनातले गुंते सोडवायला किती मदत करतात। मला ते बाळ नकोय, नकोय ते बाळ। मला माझं बाळ हवंय, माझ्या हाडामासाचं। हे बघ आदिती, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। अगं नाही म्हणण्याची वेळ निघून गेली। चिंताक्रांत दिसताय। हो, अलक निरंजन म्हणा। नाथांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होऊन जाईल। आपला मेंदू डोसक्यात आहे तवर आहे, एकदा का गुडघ्यात गेला ना तर पुढच्याच काही खरं नाही। अहो, या दगडाच्या देवापेक्षा बेरोजगारासाठी रोजगार आणि उपाशी पोटासाठी अन्न हा खरा देव आहे। विकास नाही झाला तरी चालल, मंदिर हटणार नाही। तू नवनाथांचा भक्त आहेस? हो। मला ना नवनाथांबद्दल ऐकायचंय, लिहायचंय। वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ संप्रदायातच आहे। अरे कसली मतीन, कसलं काय दगड आहे तो दगड, शेंदूर फासलेला दगड। हे देवबीव ना अंधश्रद्धा आहे सगळं। म्या काय करायचं ते करून आलो। काय केलंस? इकडच्या वायरा तिकडे करून आलो, गुतडा करून आलो। आता ते इंजिनियर खाच्या। अलक निरंजन। मिराकल। जिथे गुरुदत्तांना मानणारी माणसं आहेत तिथे काहीही घडू शकतं। तिच्या काळी एका संशयापायी जिथं देवादिक्कांची सुद्धा सुटका झाली नाही, तिथं आपल्या सारख्यांचे संसार मोडायला कितीसा वेळ लागतो। न रोग न चिंता न भय। ओम गुरुदेव दत्त। नवनाथ महाराज की जय। अलक निरंजन। अगदी अनेक संतांवरती, छोट्या मोठ्या सर्व संतांवरती चित्रपट झाले, तर कसं काय सुचलं, काय करावं वाटलं, नेमकी ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, काय सांगाल? लहानपणी आमच्या घरी नवनाथांच्या वरती प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ लावला जायचा आणि तेव्हापासून तो प्रभाव असायचा की आमच्या घरी बाळूमामा म्हणून होते, ते संस्कृतचं रूपांतर मराठीमध्ये समजून सांगायचं। तेव्हा लहानपणी कल्पना करायच होतो फक्त मी की असं असं करूयात, म्हणजे मच्छिनाचा जन्म कसा झाला, माशातून झाला आणि त्याचा हत्तीच्या गाणातून झाला, हे जे काही चित्र वगैरे डोळ्यासमोर राहत होते ते मला असं वाटायचं की भविष्यात हे समोर जर प्रत्यक्ष बघायला मिळालं तर अशा पद्धतीने मग मी चित्रपट सृष्टीमध्ये स्पॉटबायची सुरुवात केली काम करायला। म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीचा पूर्वी बेस होता? हा, बेस होता। मग स्पॉटबाय करता करता प्रोडक्शन मॅनेजर, असिस्टंट डायरेक्टर असे चित्रपट माध्यमातून काम करायला लागलो। परंतु जो मेन माझा डोक्यामध्ये मुद्दा होता की मला नाथांचा सिनेमा लोकांसमोर मांडायचा आणि मी खूप सिनेमा बघत गेलो। साईबाबा असतील, अनेक सिनेमे आले, प्रत्येक साधू संतांवरती सिनेमे आले। अशी कल्पना होती की माझ्या नाथांवरती का कोणी करत नाही, आणि मी तर तसा पाहायला गेलो होतो एका शेतकरी कुटुंबातील,
म्हणजे आजही मी घरी माझ्या गाईचं वासराचं शेण काढतो. त्यामुळं ते माझ्यासाठी खूप मोठी चॅलेंज आहे थोडक्यात म्हणते. आणि मग कुणी त्याला समोर येणार, कुणी पुढे येणार, कारण नाथांचं बऱ्याच काही गैरसमज होते की नाथांच्या नादाला कोणी लागत नाही, की चुकीच्या लोकांनी समजुती करून ठेवल्या होत्या किंवा पारायण लावल्यानंतर काय काय. पण तुम्ही जर मनापासून काय अंतकरणातून जर नाथांना हात मारली तर ते पूर्ण होते. हा माझ्या उदाहरण मोठं आहे. नाही हे झालं, पण हा विषय नेमकी करण्याचं कारण काय सांगाल? मग मला असं वाटायला लागलं की ज्या गोष्टी सगळ्या प्रत्येक पण पांडुरंगाची असेल किंवा प्रत्येकाची वस्तू लोकांना माहिती आहे किंवा लोक पाहतात, मग नाथांची गोष्ट का नको लोकांना बघायला? मग तेव्हापासून मनात वाटलं की मी नाथांवरती सिनेमा बनवतो. किती वर्ष झाले आपण ह्या सिनेमाची तयारी करतात? म्हणजे कथा लिहिल्यापासून, विषय डोक्यात कल्पना आल्यापासून साधारणतः ह्या चित्रपटाचं वय काय झालं आज रोजी? साधारणतः येणाऱ्या दत्त जयंतीला 7 वर्ष पूर्ण होती. म्हणजे 7 वर्षाचा हा सर्व प्रवास आपण पूर्ण करत आहात. हा 7 वर्षाचा प्रवास पूर्ण होतोय. जेव्हा मी ग्रंथाचा हातात घेतला आणि मग मी गाणगापूरला गेलो, तिथून सरळ नवनाथ देवस्थानाला गेलो, तेव्हापासून जेव्हा मी गाणगापूरला जात होतो तेव्हा मी चप्पल सोडली त्या दत्त जयंतीला. आणि मग चप्पल सोडली आणि तेव्हापासून अनवणी फिरत होतो. मुंबई असेल, वर्धेश्वर असेल, मच्छिनाथगड असेल किंवा येवलेवाड असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी मी जाऊन तिथं आता आपल्या तरुण पिढीला सजा पचत नाही, पण मी तिथं साधना करायचा प्रयत्न केला, तिथून अभ्यास करायचा प्रयत्न केला. मला काही संकेत मिळत आहेत का ते प्रयत्न केला. मला गाणगापूर चप्पल सोडण्याचं नक्की कारण काय? श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, माझा नाथांवरती पूर्ण विश्वास होता. जसं जसं मी त्याच्यामध्ये वाहत गेलो, पण मला ज्यावेळेस मी ग्रंथ वाचत होतो त्यावेळेस मला आठवण राहावी की मला एक कार्य पाडायचं सतत पावलं पावली मला ते ध्यान राहावं की मला नाथांचं कार्य पूर्ण करायचे. आणि जोपर्यंत नाथांचं कार्य पूर्ण होत नाही, जोपर्यंत माझ्या नाथ भक्तांपर्यंत हा सिनेमा पोहोचत नाही, तोपर्यंत मी चप्पल घालणार. तर मग अशा प्रकारचे संकल्प ज्यावेळेस अशी मंडळी करत असतात त्यावेळेस कुणाचे तरी आशीर्वाद लागतात. तर महाराज श्रींचं सुद्धा योगदान आपल्या कार्यामध्ये विशेष आहे. तर महाराज एक आशीर्वाद रूपी म्हणून आपण या चित्रपटाकडे किंवा सिनेमाकडे कसं पाहता, काय सांगा? काय ना ते आमच्याकडे आल्यानंतर कृपया होते ते विषय गाठले, ते माझ्याकडे आले. त्याच्यानंतर ते आमचं थोडासा कार्यक्रम छोटासा धरला होता. त्याच्यानंतर काय झालं की काय असेल त्यांची एक भावना, तर ते मी त्यांच्या शेजारी बसलो. तर मी आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टी कुणाला सांगत नाही, कारण लोकांना पटत नाही. ज्या टायमाला ते माझ्यापाशी उभे राहिले त्या टायमाला हे माझं मला जाणवलं की ही शेवटची स्टेप आहे. आपण ह्या माणसाला, तुम्ही जे भक्तजन आहेत माझे सगळे, यांच्याकडे काय गावं मी एक जोडी म्हणून मी त्यांच्याकडे केलं. आणि यांच्याशी काही गावं यांचं जे काय कार्य होते त्याला मी सगळे मिळून सांगते. महाराजांकडे नक्की येण्याचा असा कोणता टच बसला किंवा असा कोणता अनुभव आला का जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की आता ह्या संतांच्या किंवा महाराजांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही? अशी कोणती वेळ होती का तुम्ही अडकला होतात की ते रिलीज होणं शक्य नव्हतं? अशी काय घटना घडली जेणेकरून तुमचा हा टर्निंग पॉईंट म्हणूया? खरं तर पाहायला गेलो तर कुणाला विश्वास नाही वाटणार, पण माझ्या आयुष्यातला जर एक म्हणतात ना एक चमत्कार, तो खूप मोठा माझ्या आयुष्यातला चमत्कार. कारण मी 28 डिसेंबरला ऑलरेडी सिनेमा रिलीज केला होता. त्या सिनेमा रिलीज करताना किंवा तो सिनेमा बनवताना माझे सहकारी असतील किंवा कोणी असतील हे सगळे थकले होते. मी फक्त आशेच्या किरण कुठेतरी पाहत होतो. आणि माझ्या आयुष्यातला तो म्हणला तर कदाचित तो असं म्हणू शकतो की आपण शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस होता म्हणजे काय? म्हणजे जे मी काही आर्थिक बाजू मार्केटमधून काही उचलले होत्या किंवा माझा सिनेमा रिलीज प्रॉपरली होऊ शकत नव्हता किंवा होणारच नव्हता. आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही तर सगळ्यांना तर माहिती की आर्थिक अडचणी आल्यावरती माणूस कसा एखाद्या कोंडीत सापडतो, तसं मी अडकलो होतो. एक आशेची किरण म्हणून ठरवलं होतं की तेवढे 2-3 दिवस आपण बघूया प्रयत्न करून. ज्यांच्याकडे ऑफर टाकत होतो त्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या ऑफर मला येत होत्या किंवा आध्यात्मिकाचा विषय लोकांना कोणाला आवडत नव्हता, नवनाथांचा विषय कोणाला आवडत नव्हता. त्यांना असं थोडंसं आपण म्हणतो ना मसालेदार खाण्याची इच्छा झाली असते लोक, त्यामुळे त्यांना मसालेदार विषय पाहिजे होते आणि ह्याच्यामध्ये कोणी इंटरेस्ट नव्हतं असं. पण असं योगायोग झाला असं की माझे गुरुबंधू म्हणता येईल आता खंडोबांनी माझी बातमी जी माझ्या आयुष्यावरती मडीतून बातमी ती पेपरला आली होती की नाथांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, ती बातमी खंडोबांच्या माध्यमातून बाबांना कळली. आणि त्यांनी जो म्हणजे काय म्हणू शकतो की आपण माझा एक शेवटचा स्टॉप होता, त्या स्टॉपला म्हणजे गाडी माझी माघारी दिवस संपणार होती खाट कुठेतरी आणि ती टेकडावर आलो होती. म्हणजे आयुष्यात एक उंच शिखर तिथं असतं, त्यानंतर तुम्हाला अख्खा वरमलाच लागतं, तुम्हाला काही अट्टास करायची गरज नसते. त्या आयुष्यात टप्प्यावरती मला खंडोबांचा
आमचा फोन आला की तुम्ही कार्यक्रमाला काही कल्पना होती डोक्यात शेवटचा कार्यक्रम करायचा आणि घरी जाऊन निवांत रिलॅक्स करायचं म्हणजे नाथांचं मी सुरुवातीपासून नाथा म्हणतो की माझ्या हातून जरी कार्य पूर्ण होत नसेल त्या दिवशी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस बनवा आणि जर कार्य पार पडत असेल तर मला ठेवा. तर मग गुरूंचे आशीर्वाद यांचा तुम्हाला अनुभव आला, पण मग वेगळी आर्थिक गणित जी आहेत या चित्रपटाचं एकूण बजेट किती होतं काय? आता तसं करायला विचार केला तर आपण 7 वर्षापासून हा सिनेमा करतोय. जसं भांडवल उभं राहील तसं करत गेलो. बजेट जर बघायला गेलो तर हे VFX वगैरे असतील तर तुम्ही हॉलिवूड बॉलिवूडच्या टाईपचे VFX आहे, तुम्हाला बघितल्यावरतीच कळलं मी बजेट काय सांगणार. पुढचा प्रश्न बाबांना आहे की म्हणजे असं काय जाणवलं ह्या सद्भक्तांमध्ये की जेणेकरून आपल्याला वाटलं की यांना कुठंतरी आता म्हणजे आधाराची गरज आहे का, यांना म्हणजे कुठंतरी आपण पुढं आणलं पाहिजे आणि पहिल्याच भेटीत तुम्ही आपलंसं केलं आणि पहिल्याच भेटीत एक मोठा आर्थिक आधार देऊन हा चित्रपट एका अपलिटवर आपण घेऊन गेलात का, जेणेकरून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला तो प्रदर्शित होतो 19 एप्रिलला. जे असं काय यांच्यामध्ये वेगळं पण होतं जे म्हणजे इतर भक्तामध्ये सुरुवातीला नसतं, आपल्याला काय जाणवलं, काय सांगाल? माझ्याकडे ज्या टायमाला आले नव्हते आणि ज्या टायमाला कशी उभे राहिले त्या टायमाला इथे होऊन दिसलेच नाही. एक दुसरी व्यक्ती माझ्यापाशी चिटाकली. म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, भगवंताचाच अवतार, नाथांचाच अवतार असं काही का? असं म्हणलं तरी चालेल, मला ही पटणार नाही. हा म्हणजे हा विषय लोक म्हणतील अंधश्रद्धा, पण ज्याचा त्याचा तो आत्मिक ज्ञानाचा तो अनुभव असतो आणि तो तसा येतो. तर असं आपल्याला यांच्यामध्ये जाणवलं, जेणेकरून त्या दिवसापासून आपण यांना आशीर्वाद दिले. आता ह्या चित्रपटाची 1 लाईन जर म्हटलं तर म्हणजे एका वाक्यात ह्या चित्रपटाविषयी आपण काय सांगाल का, जेणेकरून एकाच लाईनमध्ये संपूर्ण प्रेक्षकांना कळेल का हा चित्रपट कशावर भाष्य करतो? याची 1 लाईन काय? आताच्या युगात आपण जगतोय, आपल्याला माहित नाही की आपल्याकडे काय ताकद आहे, काय शक्ती आहे, पण मला वाटतं की नाथांची जर ताकद, नाथांची जर शक्ती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून किंवा सद्गुरूंसारख्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कशी पोहोचते आणि जे सगळे ठाण आहेत नाथांची, त्या नाथांच्या ठाणात फक्त लोक ऐकून आहेत, पण नाथांचा चित्रपट बघितल्यावरती मी खात्री घेतो की ह्या नाथांच्या ठाणाचं महत्व किंवा नवनाथांचं महत्व हे अनुभवल्याशिवाय लोकांना लक्षात येणार नाही. त्यासाठी बोलायला नक्की वाटत. आशीर्वाद रूपी म्हणून आपण काय सांगाल? एकच आहे की याच्यातून कसं आहे, प्रत्येकाची भावना असते. जवळ गेल्यानंतर कुठलीही गोष्ट माणसाला कळत. वस्तू आहे ठीक आहे, ती खाल्ली असेल त्याची चव कळत. तर त्याच्यातून कसं आहे, ज्याला काय बघायचं असेल त्याच्यातून काय घ्यायचं असेल ते त्यांच्या ठरवायला लागतं. तर आता एक नवीन पिढीला किंवा ह्या प्रेक्षकांना काही लोक पाहायचा म्हणून चित्रपट पाहतात, काही लोक धार्मिक म्हणून पाहतात. मग धार्मिक लोकांना तो कशा प्रकारे आवडेल किंवा तरुण वर्गाला, मुला मुलींना, कॉलेजच्या मुला मुलींना तो कसा आवडेल, म्हणजे याच्याविषयी आपलं काय बाकी आहे आता रिलीज झाल्यानंतर? तरुण मुलांना एवढं सांगेल की मी तुम्ही आध्यात्मिक म्हणून जाऊच नका, की नाथांचा पिक्चर आहे म्हणून जाऊच नका. तरुण तुम्हाला तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या आताच्या काळामध्ये, आताच्या युगामध्ये नवनाथ तुम्हाला कशी उपयोगी पडतात किंवा एक वेगळी शक्ती आहे, मग तुम्ही कुठलीही देवाला माना, ती शक्ती तुम्हाला आताच्या युगात कशी उपयोगी पडते हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष चित्रपटात बघा. आता ह्या चित्रपटाला तर यश मिळणारच आहे. ते आज पहिलाच दिवस म्हणजे तुमच्या पोस्टर रिलीजचा आहे, तर त्याला एवढा जर प्रतिसाद मिळतोय तर भविष्यात समजा याच्यातून जे काही उत्पन्न मिळेल किंवा जे काही मिळेल तर मग आपण याचा विनियोग, याच्याविषयी आपलं काय मत आहे किंवा दुसरी काय ऍक्शन असेल? मी खरं सांगतो की जे नाथांचा जे प्रसाद असेल तो माझ्या आयुष्यात मी 1 रुपयाही नाही वापरणार. जो काय त्यांनी दिलेला प्रसाद असेल ते तुमच्यासारख्याने सांगावं. आज बरेचसे माझे बांधव सीमेवरती शहीद होत आहेत, त्यांच्या कुटुंबाला माझी करायची गरज असेल. बरंच माझा अन्नदाता आहे, काही कारणामुळं आज आत्महत्या करतोय, त्या माझ्या भावांना, माझ्या शेतकऱ्यांना गरज माझी असेल. तुमच्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करू शकतो की या घनश्यामला कधीही तुम्ही आठवण करा. फुल नाही फुलाची पाकळी माझ्या कष्टातली असेल, माझ्या नाथांचा प्रसाद असेल, तो तुमच्यापर्यंत दिला जाईल. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल महाराजांचे, आपले सर्वांचे, आम्ही पत्रकार बंधू आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी करा महाराष्ट्र विश्व न्यूजवर जाहिरात. हजारात, कमवा लाखात.